आज आपण सर्वजण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गुणवंत महिला उद्योजकता पुरस्कार 2026 या गौरवशाली कार्यक्रमासाठी एकत्र आलो आहोत. स्त्री ही केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून ती आज उद्योग, व्यवसाय, शिक्षण, विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे. आज आपण अशाच एका कर्तृत्ववान, जिद्दी आणि आत्मनिर्भर महिलेचा सन्मान करणार आहोत, ज्यांनी आपल्या परिश्रमाने आणि चिकाटीने यशाचे शिखर गाठलेले आहे. मी आजच्या या सोहळ्यासाठी स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी आमच्या प्रतिष्ठानचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष सन्माननीय गोपाळराव खजुरे साहेब यांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करा. गुणवंत महिला उद्योजकता पुरस्काराच्या निमित्तानं समाजात उपस्थित आपल्या सर्वांचं मी प्रतिष्ठानचे सर्वात प्रथम मनपूर्वक स्वागत करतो. आजचा हा गुणवंत महिला उद्योजकता पुरस्कार समारंभ या ठिकाणी संकल्प स्थापना आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजी भोसले साहेब, वैदिक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी सर्वात प्रथम मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जय देशपांडे यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती आणि ज्यांना आपण आजचा हा गुणवंत महिला उद्योजकता पुरस्कार 2026 प्रदान करणार आहोत त्या सौ दीपा ठाकर मॅडम, मंचावर उपस्थित माझे सहकारी संस्थापक विजय चरगावकर, माझ्या समोर उपस्थित असलेले दुसरे संस्थापक श्री रघु रापटे, मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू आणि आज या ठिकाणी गुणवंत महिला उद्योजकता पुरस्कार 2026 प्रदान करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. गुणवंत कामगार प्रतिष्ठान साताराची 1996च्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली आणि गेली 31 वर्ष आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहोत. त्यापैकीच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे आजचा हा गुणवंत महिला उद्योजकता पुरस्कार. हा पुरस्कार आपण कोणाला देतो तर ज्या महिलेने स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे. आपण प्रस्तावित उद्योग गुणवत्ता, कार्यक्षमता व कार्यक्षमतेच्या आधारावर अजून एक जोड देऊन तो पुढे नेलेला आहे. तसेच ज्या उद्योगाला किमान 25 जणांना कायमस्वरूपी रोजगार मिळालेला आहे. तसेच आपला उद्योग जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर व्यवसाय वृद्धिंगत करून तो प्रस्थापित केलेला आहे व या उद्योगास जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध सन्मान प्राप्त झालेले आहेत. अशा यशस्वी उद्योग वृद्धीला हा प्रतिष्ठानचा मानाचा गुणवंत महिला उद्योजकता पुरस्कार आपण दिला असतो. या पुरस्कारासाठी यावर्षी कारखाने उद्योग समूहाच्या सौ दीपा काटरे यांची एक मताने निवड झालेली आहे. सततचा हा पुरस्कार श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजी भोसले साहेब यांच्या हस्ते प्रदान करून त्यांचे कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने मी सौ दीपा काटरे यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण अवलंबून उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मी एकदम थोडक्यात त्यांची फक्त माहिती देणार आहे. कर्तव्य सोशलमधून फ्री मायनॉरी ते 12वी शाळेत महिला बचत गटांच्या माध्यमातून विशेष कार्य, कर्तव्य सोशल ग्रुपच्या जयपूर शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन. सन्मानपत्र वाचताना आणि आपल्या उद्योग समूहाला
या प्रतिष्ठानमार्फत सन्मानित करताना अतिशय आनंद होतो. कारण तुमच्या चारही पिढ्या मी जवळनं बघितलेल्या आणि कैलासवासी बाळकृष्ण बुवा आणि कैलासवासी प्रवीणाताई यांनी केलेले कष्ट हे मी स्वतः डोळ्याने बघितलेले आणि तुमच्या सर्व घरामध्ये आमचे नानासाहेब असतील, छायाताई असतील, या सगळ्या काटकरी कुटुंबांना काटकरी मसालेवाले म्हणूनच ओळखतात आणि पराग हा उद्योग जो पुढे नेलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे साथीदार म्हणून तिथं काम करता हे सगळं लक्षात घेऊन आपलं चतुर्थ व्यक्तिमत्व बघितल्यानंतर असं लक्षात आलं की व्यक्ती आपल्या घरात आहे आणि आम्ही बाहेर कशाला कशाचा शोध घ्यायचा आहे. हा या वर्षीचा पुरस्कार 2026 आपल्याला देण्यात यावा असं सर्वांमध्ये ठरल्यानंतर असा निर्णय घेतला की गुणवंत महिला उद्योजकता पुरस्कार 2026 हा दीपा पराग काटरे यांना प्रतिष्ठानामार्फत दिला. आपल्याला जे सन्मानपत्र या ठिकाणी प्रतिष्ठानामार्फत दिलं जाणार आहे हे सन्मानपत्र म्हणजे सर्व जिल्ह्यातील, सातारा जिल्ह्यातील कामगारांनी आपल्या कारखान्यातील कामगारांप्रती आपल्या संस्थापिका म्हणून आपण जे त्यांच्यावर प्रेम करता, जो आदर करता आणि लोकांना जे चवीचे मसाले तुम्ही ठरवता, या सर्वांचं एक प्रतिबिंब म्हणून कामगारांतर्फे आपला केलेला बहुमान आहे. त्यामुळे हे सन्मानपत्र सदोदित आपल्याला वेगळी स्मृती देईल याची पूर्णपणे मला खात्री आहे. मी सन्मानपत्राचं वाचन या ठिकाणी करतो. सन्मानपत्र गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा गुणवंत महिला उद्योजिका पुरस्कार 2026 सौभाग्यवती दीपा पराग काटरे, संचालिका काटरे फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड सातारा. सस्नेह नमस्कार. आपला जन्म 1 ऑक्टोबर 1978 साली श्री वासुदेव लक्ष्मण वेलणकर व सौभाग्यवती प्रमिला वासुदेव वेलणकर या दाम्पत्यावरती विजयदुर्ग तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाला. आपले शालेय शिक्षण माध्यमिक विद्यालय विजयदुर्ग येथे तर महाविद्यालयीन शिक्षण देशभक्त रत्नाकर कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर येथे झाले व आपण कॉमर्सच्या पदवीधर झालो. साताऱ्यातील सुप्रसिद्ध काटरे मसालेवाले यांच्या घराण्यातील उच्च विद्याविभूषित श्री पराग काटरे यांच्याशी आपण दिनांक 25 जून 2001 साली विवाहबद्ध झाला व काटरे कुटुंबातील एक प्रमुख सदस्य झाला. कैलासवासी बाळकृष्ण काटरे व कैलासवासी प्रमिलाबाई काटरे हे सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा मसूर या गावचे मूळचे रहिवासी. त्यावेळच्या प्राप्त परिस्थितीत या दाम्पत्याने सुरुवातीला मसाले, चटणी इत्यादीचा घरगुती उत्पादनाचा करण्याचा व्यवसाय चालू केला. 1958 पर्यंत अत्यंत खडतर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी या व्यवसायाची मूर्त मिळवली. 1958 साली आपले सासरे श्री अनिल काटरे व सासूबाई सौभाग्यवती शैलजाताई काटरे यांनी या उद्योगाची श्री पी.ए. काटरे ही कंपनी स्थापन केली. पुढे या कंपनीचा व्याप वाढत असताना आपले पती श्री पराग काटरे यांनी फूड टेक्नॉलॉजीमध्ये सुवर्ण पदकासह मुंबई येथे उच्च शिक्षण प्राप्त केले व आपल्या या जुन्या कंपनीची रीतसर 1999 साली काटरे फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड सातारा ही कंपनी स्थापन करून मसाले, चटणी, लोणची व इन्स्टंट फूड इत्यादी उत्पादनाची सुरुवात केली. 2005 साली MIDC सातारा येथे स्वतःच्या जागेमध्ये कंपनीचे उत्पादन सुरू केले. आज आपण या कंपनीत संचालिका म्हणून कार्यरत असून बिझनेस डेव्हलपमेंट, HR व टीम लीडर तसेच उत्पादनाचा उच्च दर्जा राखण्यासाठी चौफेर कार्य करीत आहात. याचबरोबर आपण दीपा फूड्स या आपल्या कंपनीच्या प्रोप्रायटर म्हणूनही कार्यरत आहात. आपल्या काटरे फूड प्रोडक्ट्स या कंपनीमार्फत सध्या दररोज 3 टन मालाचे दर्जेदार उत्पादन सुमारे 200 कामगारांमार्फत आधुनिक मशिनरीद्वारे होत असते. आपल्या कंपनीस IS औद्योगिक प्रमाणपत्र प्राप्त झालेले. आपल्या कंपनीचा माल महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा इत्यादी राज्यामध्ये निर्यात होतो. त्याचबरोबर अमेरिका, UK, UAE, सिंगापूर या प्रदेशातही आपण आपल्या मालाने तेथील बाजारपेठ काबीज केलेली आहे. Amazon, Flipkart, Blinkit, Swiggy, Hecto, बिग बास्केट इत्यादी प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपल्या कंपनीचा दर्जेदार माल ग्राहकांना सहज उपलब्ध होतो. आपल्या कंपनीच्या मालाचा दर्जा लक्षात घेऊन आपले सासरे अनिलराव काटरे यांना मराठा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच सकाळ वृत्तपत्राद्वारे विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे. पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिवार आयोजित व उद्योगमंत्री श्री नारायण राणे यांच्या हस्ते आपणास वैयक्तिक
उद्यम तारा पुरस्कार विशेष प्राप्त झाले आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे या उक्तीप्रमाणे आपण कंपनीचे नाव सतत उज्ज्वल करीत आहात. आपल्या या कामामध्ये आपले पती श्री उत्परात तसेच आपल्या सासूबाई, आपले सासरे आणि आपल्या नंद सौभाग्यवती पल्लवी या अमेरिका स्थित असून तेथे त्या आपल्या उद्योगाचा विस्तार करीत आहेत हे विशेष आहे. आपली दोन्ही मुले कुमारी राधा व चिरंजीव अनुपम आपले शिक्षण सांभाळून आपणास सतत प्रोत्साहन देत आहेत. गृहोद्योग ते थेट लघुउद्योग अशी झेप घेणारा आपल्यासारख्या उद्यमशील महिलेचे हे चौफेर कर्तृत्व पाहून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा आपला मानाचा गुणवंत महिला उद्योजिका पुरस्कार 2026 सन्मानाने आपल्या सर्वांच्या साक्षीने आज बहाल करीत आहे. हार्दिक शुभेच्छा. आपला स्नेहांकित जयंत देशपांडे, अध्यक्ष गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा, स्थळ सातारा, दिनांक 24 मार्च 2026. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा आणि आपल्याला तुमच्या कार्यामध्ये असंच भोगत यश असं आपल्याला पुन्हा एकदा परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो. येणारे जे आपलं जे सन्मानपत्र आहे ते मी आपल्याला दाखवतो. तत्पूर्वी आपल्या वहिनीसाहेबांना मी विनंती करतो. आज मोठा दिवस तुमच्या दृष्टिकोनातून आमच्या दृष्टिकोनातून भाग्याच आहे. कर्तव्य सोशल ग्रुपच्या आमच्या संस्थापिका आदरणीय वहिनीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कर्तव्य सोशल ग्रुप यामध्ये कर्तव्य या स्त्रीचे भगवान करण्यासाठी त्या इथं मुद्दामून उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो दीपा त्यांचा त्यांनी सत्कार करावा. शाल श्रीफळ होते आणि नंतर आपण सन्मान त्यांना वहिनीसाहेबांच्या हस्ते देणार आहोत. सन्माननीय व्यासपीठ, माननीय वहिनीसाहेब, गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत देशपांडे सर आणि सर्व कार्यकारिणी सभासद आणि आपण सगळेजण. गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा गुणवंत महिला उद्योजक पुरस्कार आज मला मिळतो आहे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आज हा मला पुरस्कार अशा एका महिलेच्या हातनं मिळतो आहे की त्या अत्यंत कर्तृत्ववान आहे. स्वतःच्या कार्याच्या ठिकाणी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलाय आणि निसर्गप्रेमी अशा या आपल्या वहिनीसाहेब त्यांच्या हस्ते आज मला पुरस्कार मिळतोय हे मला खूप भाग्य वाटतंय माझं. आपल्या साताऱ्याचा अमूल्य ठेवा म्हणजे आपलं नगर भाषण त्याच्या सानिध्यात आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं हा पुरस्कार मिळतो हे माझ्यासाठी जास्त आनंददायक आहे. मी मूळची कोकणातली आहे. माझ्या परिचयामध्ये आलंच होतं. देवगड तालुक्यातली विजयदुर्ग गावची आहे. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण गावी झालं आणि नंतर मी कोल्हापूरला येऊन बी.कॉम केलं. लग्न ज्यावेळेला माझं झालं 2001 साली त्यावेळेला आमचा कारखाना घरीच होता आणि 2005 साली आम्ही MIDC मध्ये फॅक्टरी बांधली आणि ॲक्च्युली मी कामाला सुरुवात साधारण 2007 नंतर केली. सुरुवातीला मला हे खूप सोपं वाटलं होतं कारण असं वाटलं की काही फार अवघड नाही आहे. पण जेव्हा ॲक्च्युली काम सुरू केलं तेव्हा मला कळलं हे किती अवघड आहे. कारण चांगल्या चवीचे उत्तम क्वालिटीचे पदार्थ बनवून घेणं, माणसांना सांभाळणं, आलेल्या ऑर्डर्स पूर्ण करणं हे सगळंच माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. असंख्य गोंधळ आणि अनेक प्रश्न माझ्यासमोर उभे होते. पण मी कोकणातली आहे, मागं फिरायचं माहीत नाही कोकणी माणसाला, त्याच्यामुळे मी हटले नाही. असं ठरवलं की जो काही प्रश्न समोर माझ्या नेहमी ज्या समस्या येतील त्या प्रत्येकाला भिडायचं. त्या भिडण्याच्या नादात अनेक गोंधळ झाले, कामगारांचे वाद झाले, ऑर्डर कॅन्सल झाल्या, माल वाया गेला. पण या सगळ्याची जबाबदारी मी स्वीकारली आणि झालेल्या प्रत्येक चुकीला का हा प्रश्न विचारला, मग उत्तर सापडत गेली. जेव्हा कामगारांची वाद झाले तेव्हा सॉरी म्हणायलाही मी घसरले नाही, पण तो का चुकला असेल त्या गोष्टीचा मात्र शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं आमच्याकडे सिस्टीम सुधारल्या. स्वतःशी 100% प्रामाणिक राहिल्यानं आणि मी मालक आहे ह्यापेक्षा तुम्ही आणि मी आपण एकच आहोत या भावनेनं काम केल्यामुळं कामगारांचा माझ्यावरचा विश्वास वाढला आणि ते माझ्या बाजूला झाले. हळूहळू सिस्टीम्स बसल्या, कामात थोडी सुसूत्रता आली.
याच वेळेला जसं म्हणतात ना की योग्य वेळेला योग्य मार्गदर्शक लाभावा लागतो, तसंच टीकावरही मिळायला लागतो. कारण आता सगळं मार्गी लागलंय, छान चाललंय असं वाटत असतानाच काही कन्सल्टंट, काही उद्योजक मित्र असे भेटले की ज्यांनी असे प्रगतीपथात नेणारे प्रश्न विचारले की ज्याच्या वेळेला मनात पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले की अरे आपण काय बोलतो. अशा वेळेला अनलर्निंग महत्वाचं असतं. मला काही येत नाही असं स्वतःची पाठी कोरी करून नवीन गोष्टी शिकून घ्यायच्या असतात आणि मी त्या केल्या. अर्थात आजही मी शिकतेच आहे. यातूनच नवीन नवीन गोष्टींचा शोध घेण्याची सवय लागली. ISOचं सर्टिफिकेट मिळालं, कामाच्या वेगवेगळ्या पद्धती लागल्या, त्याच्यामुळे कष्ट, पैसा, वेळ वाचला. माझ्याकडे सुपरवायझरची फळी तयार झाली जी पहिल्यांदी होती आणि सतत नवीन गोष्टी शोधायच्या आणि त्या इम्प्लिमेंट करायच्या. सतत का प्रश्नांची उत्तरं शोधायची आणि त्याच्यावर काम करायचं याची सवय लागली. कौतुक करण्यापेक्षा जो काम धरेल त्या माणसाचा सहवास जास्त आवडायला लागला, कारण त्याच्यातूनच आमची प्रगती होत गेली असं मला नेहमीच जाणवलं. आजपर्यंतच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. बरेचदा असंही वाटलं की हे सगळं सोडून पडून जावं, पण मग नंतर मला कसा विचार आला की पडून जाणं खूप सोपं आहे ना, प्रश्नाला भेटणं खूप अवघड आहे, त्याच्यावर मार्ग काढणं खूप अवघड आहे. आणि असं वाटलं की जर मी पडून गेलं तर माझी माणसं काय करणार, त्यांना पण ह्याच्यातनं बाहेर काढणार. ह्या पॉझिटिव्हिटीतनं खूप चांगलं काम माझ्या हातनं घडू शकलं. आज माझ्याकडे 10वी 12वी झालेल्या अशा महिला की ज्या माझ्याकडे कामगार म्हणून लागल्या होत्या, आज माझ्याकडे सुपरवायझर म्हणून खूप छान पद्धतीनं काम करत आहेत. स्वतःचं डिपार्टमेंट स्वतःच्या हिमतीवर सांभाळत आहेत. अगदी आता जो उल्लेख झाला दीपा फूड्स म्हणून माझ्या नावाची जी कंपनी आहे तिथं आम्ही आमचं रोजचं डिपार्टमेंट तिथं आम्ही शिफ्ट केलं आहे. तिथं तर माझी सुपरवायझर जी आहे खरोखर ती 10वी पास आहे, पण एकटीच्या जीवावर अख्खी फॅक्टरी ती चालवते आमची तिथली आणि मला काम तिथं बघायलाही लागत नाही. तर हा जो विश्वास या सगळ्यांना मिळाला, त्यांना तो विश्वास देण्यात मी यशस्वी ठरले किंवा त्यांना तेवढं केपेबल करण्यात मी यशस्वी ठरले असं मला वाटतं. पण ह्याच्या पाठीमागे मेहनत खूप करावी लागली आणि तो विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करायला लागला. तो त्यांच्यामध्ये बिलकुलच नव्हता. मी काय कमावलं आणि माझ्या लोकांना मी काय दिलं याचा जेव्हा विचार करते तेव्हा मला माझं स्वप्न दिसतं. आणि तसं मग अशी परिचयामध्ये मला सांगितलं गेलं की 200 कुटुंब काटरे ब्रँडशी जोडलेली आहेत, उभी आहेत. अशीच अजून 1000 कुटुंब काटरे ब्रँडशी जोडली जावी, उभी राहावी आणि त्यांच्यामध्ये आर्थिक, वैचारिक, शैक्षणिक सुबत्ता यावी हे माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं माझी वाटचाल चालू आहे. माझे सासू सासरे, माझे मिस्टर यांनी कामाच्या ठिकाणी मला फ्री हँड दिला. हा त्यांचा मोठेपणा आहे नक्कीच. पण हा त्यांचा विश्वास मी सार्थकी लावू शकले, स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकले, हे माझं ते यश आहे. त्या यशाची पोचपावती म्हणजे आजचा हा मला मिळालेला पुरस्कार आहे असं मला वाटतं. आज मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांमुळे माझं स्वप्न पूर्ण करण्यात मी नक्कीच यशस्वी होईल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद. पुरस्कार देत आहे गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, इथे उपस्थित काटकले त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व मंत्रपरिवार. प्रथमतः दीपा देवींना मी खूप शुभेच्छा देते, कारण महिला म्हणून एवढ्या मोठ्या उद्योजक होणं ही फार सोपी गोष्ट नाही आहे. आणि ज्यावेळेस मला वाटतंय जो काळ त्यांनी सांगितला की 2000 सालपासून ते आतापर्यंतचा, तेव्हा तर म्हणजे खूपच अवघड गोष्ट ही होती आणि त्यांनी ते करून दाखवलंय. त्यांच्या कामात सातत्य ठेवलं, डिसिप्लिन ठेवलं, म्हणून आज ते ह्या ठिकाणी पोहोचले. कौतुक हे प्रत्येकाचंच होतं काम केलं, पण आपल्या गावी होणं हे जास्त महत्वाचं असतं. आपल्या लोकांकडनं झालं की ते आपल्याला जास्त छान वाटतं आणि निश्चितच त्यांचं कौतुक आहे. काटदरे म्हणजे जसे सातारचे कंदी पेढे तसेच काटदरे मसाले तेवढेच फेमस आहे. म्हणजे आमच्याकडं येणारे बरेचसे पाहुणे हे आम्हाला काटदऱ्याचा
त्यांचा हा पसारा आणून ठेवा ही फरमाईश असते. म्हणून नक्कीच तुम्ही तुमचा ब्रँड हा खूपच यशस्वी केलेला आहे आणि ह्याच्या पुढं तुमची पिढी असेल किंवा पुढची जे काय वाटचाल तुमची असेल ती नक्कीच जास्त चांगल्या तऱ्हेने वेगाने जाईल तसं तुम्ही त्याच्यात महिलांना इन्व्हॉल्व केलेला आहे. मला एका म्हणजे जितकं कौतुक महिलांचं उद्योजकता महिलांचं वाटतं हे म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही, कारण का मी स्वतः पण मला उद्योगातलं काही विचारायला मला येतं. म्हणून माझ्यासारख्या महिला असतील, माझ्यापेक्षा जास्त काम केलेल्या महिला असतील मला खूप आवडतात. येत्या आता जो वुमन्स डे झाला त्या दिवशी मी एक पॉडकास्ट ऐकत होते. प्रत्येक जणच आपण ऐकतो. आपल्या महाराष्ट्रातल्याच एक महिला आहेत त्यांचा पॉडकास्ट. त्या एक गृहिणी होत्या. त्यांच्या मिस्टरांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं ती यंग असताना त्यांना त्यांचा उद्योग त्यांनी म्हणजे स्वीकारला की करायचं, कारण त्याच्यावर लोन पण होतं, मुलं लहान होते, आई वडील होते. तर त्यांनी मी स्टेपिंग जसं आपण म्हणतो करून त्यांनी तो उद्योग खूप वाढवला. तर त्यांचा तो पॉडकास्ट होता मी ऐकत होते. त्याच्यात त्यांना एक प्रश्न विचारला गेला की तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही ह्याच्याहून जास्त अचीव करू शकला असता? तर त्या म्हटल्या मी नक्कीच ह्याच्याहून जास्त अचीव केलं असतं जर माझ्याही घरी एक बायको असतील तर, जी माझ्या आई वडिलांना, जी माझ्या मुलांना, माझ्या संसाराला, माझ्या नातेवाईकांना, मला स्वतःला, माझं खाणं पिणं कपडे सगळं सांभाळत असतील तर नक्कीच मी ह्याच्याहून जास्त अचीव केलं असतं. तर ज्यावेळेस आपण एका महिलेचं कौतुक करतो तेव्हा एक लक्षात घ्या की त्या उद्योजकता झाले म्हणून त्या घरची जबाबदारी विसरलेल्या नाही. घर सांभाळणे, उद्योग स्थापन करणे आणि त्याच्यात नावलौकिक मिळवणे ही खरंच अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला मी दीपा देवी म्हटलं, कारण का सगळ्यांनाच हे सोपं नसतं. आणि खरंच आपलं कौतुक आहे. साताऱ्यातील महिलांना जितके जास्त प्रमाणात आपल्या शहरासाठी, आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप चांगलं आहे. आणि परत एकदा आपल्या प्रतिष्ठानचंही कौतुक सर की तुम्ही महिलांना इतका भाव देताय आणि त्यांना प्रोत्साहन देताय चांगलं काम करण्यासाठी. परत एकदा काढणारे कुटुंबियांचं धन्यवाद. थँक्यू. आजच्या सत्कारमूर्ती दीपाताई, सर्व काढणारे कुटुंबीय, त्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि काढणारे कुटुंबियावर प्रेम करणाऱ्या सर्व बंधू भगिनी, त्या अध्यक्ष गांधी थोडेसे वैदी साहेब असल्यामुळं आणि वैदी साहेबांची एकूण डिसिप्लिन सगळ्या विषयाची, त्यामुळे थोडीशी आमच्या अध्यक्षांची, माझ्या अध्यक्षांची थोडीशी गडबड झाली नियोजनामध्ये. पण ते होतं असं कार्यक्रमाचा घरचाच कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला काय अडचण नाही. पण वैदी साहेबांना या सगळ्या विषयाची सवय असल्यामुळं त्यांचाही अध्यक्ष असं बोलायला सोबत आहे बरोबर लक्ष त्याकडे होतं. फार काही ना सांगायला मला विशेष आनंद होतो की मी फोनवरती वैदी साहेबांना या कार्यक्रमाची सूचना केली आणि काढताना हे नाव ऐकल्याबरोबर वैदी साहेब म्हणले मी या कार्यक्रमाला नक्की येईल. मी म्हणजे तुम्हाला मी भेटतो पत्र येत होता, मी येणार 100%. वैदी साहेबांचा मोठेपण आहे. आता जर तुम्ही एमएस राजकारणाकडनं अनुभव घेतलं, कुठल्याही कार्यक्रमासाठी निमंत्रित करायला गेलो तर आम्हाला त्याचा नेहमी कायम पाठिंबा असतो. श्रीमंत कामगार प्रतिष्ठान हे वेगवेगळ्या समाज घटकामध्ये काम करणाऱ्या कामगारांचं एक प्रकारचं प्रतिनिधित्व करतं असं म्हणायला हरकत नाही. कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या माध्यमातून समाजामध्ये काम करणाऱ्या कामगारांना आदर्श कामगार पुरस्कार दिला जातो. त्या माध्यमातून फाईल तयार करून महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचा त्यांना आदर्श कामगार कल्याणाचा पुरस्कार मिळतो की तो राज्य शासनाचा मुंबईत कार्यक्रम होतो. त्याला 25,000 रुपयाचं त्याला बक्षीस मिळतं, सन्मान चिन्ह मिळतं. असा खूप मानाचा तो कार्यक्रम असतो आणि त्याची पूर्वतयारी अशा अर्थानं आपण म्हणता येईल की 1 मेचा आपण आदर्श कामगार पुरस्कार कार्यक्रम करत असतो. दरवर्षी 7-8 किमान कामगार पुरस्कार महिला आणि पुरुष अशा दोन्ही पद्धती असतात. औद्योगिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात काम करणारे या सगळ्या त्याला पात्र असतात आणि त्यात आपल्याला भरपूर प्रतिसाद मिळतो. कशा अर्थानं कामगार पुरस्कार मिळाला म्हणून फार काही झालं होत नाही, पण ती जबाबदारी सामाजिक कामाची वाढली हे मात्र निश्चित. आणि शासनाच्या माध्यमातून जे काही फार वेगळं घडतं असं नाही, परंतु शासनाने एक विशेष केलंय
की अशा पुरस्कार प्राप्त कामगारांना विशेष कार्यकारी अधिकारी या पदावरती नियुक्त करायला सुरुवात केली। ह्या वर्षी कालच त्याचं गॅजेट प्रसिद्ध झालं आणि गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या 12 कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्ती केली। हे प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य आहे। समाजातल्या सज्जन शक्तीला पुढे आणून समाजाचा अधिकाधिक विकास व्हावा आणि समाजाचा विकास होत असताना राष्ट्राच्या प्रगतीलाही त्याचा हातभार लावावा हा सगळ्यात त्याचा मुख्य हेतू असतो। सातारमध्ये छोट्याशा उद्योगातून सुरू झालेला हा मोठा गृहउद्योग तो लघुउद्योग तो लघुउद्योग आणि आता महाउद्योगाकडे वाटचाल करणारा काळजाऱ्यांचा हा प्रवास हा विशेष आनंददायी। दीपाताईंनी सांगितलं तसं त्या कोकणी आहेत आणि मला माहिती की कोकणी माणूस हा खूप कष्टाळू आणि प्रामाणिक असतो आणि त्या प्रामाणिकपणाच्या आणि कष्टाच्या जीवावरती त्यांनी हे यश प्राप्त केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यांच्या या सगळ्या कामाच्यासाठी त्यांच्या भविष्यातल्या सर्व वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा। सातारा MIDC मध्ये छोटे छोटे उद्योग स्वतःच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं काम करत असतात आणि रोजगार निर्मिती करत असतात। ते आपल्या सर्व सातारा जिल्ह्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आदर अपेक्षा पूर्ण करणार आहे। फक्त एकच अडचण आहे की आपल्याकडचे जे मोठे उद्योग होते ते दुर्दैवाने बंद झाले। आयुष्यकाळ असतील किंवा महाराष्ट्र सारख्या कंपन्या असतील जिथे काही हजारांमध्ये लोक काम करत होते असे उद्योग बंद झाले। वैद्य साहेबांच्या माध्यमातून मला असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने की असे जर मोठे उद्योग सातारमध्ये येण्यासाठी विशेष प्रयत्न झाले बाळासाहेबांच्या मदतीनं तर सातारच्या एकूण औद्योगिक प्रगती आणि एकूण सर्व प्रगतीसाठी खूप ते महत्त्वाचं ठरेल असं मला या निमित्ताने वाटतं। आजच्या या कार्यक्रमासाठी वैद्य साहेब वेळात उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांच्या वतीनं विशेष धन्यवाद देतो आणि माझं वास्तविक अध्यक्ष धन्यवाद। सौदीपा काटदरे संचालिका काटदरे पुरुष आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंतराव देशपांडे, प्रतिष्ठानचे संस्थापक आणि अनारवड असलेले सन्मान्य दिलीपराव सरेगावकर साहेब, गोपाळराव मजुरी, प्रतिष्ठानचे आमचे पाठीमागील सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सकाळ स्वतंत्र समाजचे नरेंद्र जाधव, उल्हास भिडे, रवींद्र भारती मिटिंग आपले माजी नगरसेवक प्रतीक बद्रे यांच्या आमचे या नगर वाचनालयाचे व्यवस्थापक, त्याचप्रमाणे आपण सर्व मान्यवर जे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित झाला सर्वांचं या ठिकाणी गुणवंत कामगार प्रतिष्ठानतर्फे आभार मानतो आणि आजचा हा पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो। एक तत्पूर्वी आपण महाराष्ट्र गीत लावणार आहे।